हाय फ्रेंड्स, वेलकम टू रुपालीज किचन। आज आपण मिक्सर न वापरता जाडसर असा मस्त आमरस बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 4 पिकलेले रसरशीत असे आंबे घेतलेले आहेत आणि ते मी थंड पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवलेले होते। तर त्याचा डिंक वगैरे मी सर्व काढून घेतला आणि असे दाबून पाहायचं, म्हणजे आंबे जर पिकलेले असतील तर असं थोडा आंबा थोडा आत जाणार। तर असे मी सर्व मस्त रसरशीत असे आंबे घेतले, त्याचं पाणी मी असं काढून घेते। आता अर्धा तास झालेला आहे, तर मी पाणी काढून घेते। तर आता हे मी पाणी काढून घेतलं। तर आपण इथे मिक्सर नाही वापरणार आहोत, तर त्यासाठी इथे आपण सर्व आंबे कापून घेऊया। तर इथे मी अशा प्रकारे मी आंबे कापून घेते। बघू शकता मस्त असे पिकलेले येल्लो असे आंबे आहेत। तर मी असं सर्व कापून घेते आंबे। हे पहा, सर्व अशा प्रकारे आंबे मी कापून घेतले आणि इथे मी भांडं घेतलेलं आहे आणि ही मी पुरणाची जी सारण आहे ना ती घेतलेली आहे। तर आपण जे आंबे कापून घेते त्यातले आपण एक एक असं घेऊन असं दाबायचं आहे, असं जोराने। तर अशा प्रकारे दाबलं ना तर आपले हात खराब पण होत नाहीत आणि आंबा पूर्ण निघतो। बघू शकता अशा प्रकारे पूर्ण सालीचा जो आंबा असतो ना तो व्यवस्थित निघतो, हात खराब होत नाहीत आणि ते केस जे आंब्याचे असतात ना ते सुद्धा व्यवस्थित असे चाळणीला लागून राहतात। तर बघू शकता अशा पद्धतीने आमरस पण बघा किती सुंदर असा निघालेला आहे आणि साल पण बघा व्यवस्थित क्लीन झालेली आहे। तर असंच मी तुम्हाला अजून एक करून दाखवते। तर किती व्यवस्थित आणि इझिली असे पटपट निघतात आणि आमरस छान असा निघून येतो। बघू शकता असं एक पण केस आमरसमध्ये पडत नाहीत। तर अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की करून पहा। तर असंच मी सर्व आमरस मी करून घेते। तर बघा साल एकदम अशी नीट क्लीन झालेली आहे आणि आंबा सुद्धा व्यवस्थित सगळं करून झालेला आहे आणि असं जे चाळणीला लागतं ना ते सुद्धा आपण असं काढून घेऊ। तर असं मी पूर्ण असा आमरस बनवून घेतलेला आहे। बघू शकता किती छान असं दाटसर असा आमरस बनून तयार झालेला आहे। बघा यामध्ये मी असं काही दूध वगैरे घातलेलं नाही, दूध नाही, पाणी नाही घातलं, तरी पण किती छान असं दाटसर बनून झालेलं आणि हा अजिबात काळा पडत नाही। फ्रीजमध्ये 4 दिवस जरी ठेवलं ना तरी व्यवस्थित असं राहतो। पण आता मी इथे अर्धा कप जेवढं मी दूध घालणार आहे आणि हे मी केसर दूध आहे, गरम करून थंड करत ठेवलेलं केसर दूध मी अर्धा कप घातला, कारण आम्हाला आत्ता आमरस खायचा होता म्हणून मी अर्धा कप घातला। हे ऑप्शनल आहे केसर दूध, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। तर असंच सुद्धा खूप छान लागतं। तर इथे मी केसर दूध मिक्स केल्यावर ना टेस्ट पण खूप छान येते आणि कलर पण खूप छान येतो, अजून पिवळसर असं केसरचा टेस्ट येतो। आणि इथे मी ना 3 चमचे पिठी साखर, आणि पिठी साखर ज्यावेळी बनवत होती ना मी साखर त्यावेळी मी थोडीशी वेलची घातलेली होती। तर वेलची पावडर आणि पिठी साखर मिक्स आहे। तर मी इथे 3 चमचे घातलेले आहे, कारण आंबा खूप गोड होता तर मी 3 चमचे वापरले। तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त साखर करू शकता, जसं तुमच्याकडे आंबे जसे कमी गोड असतील तर तुम्ही जास्त साखर पण वापरू शकता। तर आता हा आमरस बघा खूप छान असा बनवून तयार झाला। तर यामध्ये मी केसर दूध टाकलं आणि साखर आणि वेलची पावडर टाकली, तरी पण किती सुंदर असा बनवून तयार झाला, अजिबात काळा पडत नाही। तर आता हा सर्व करण्यासाठी रेडी आहे, तर मी सर्व करते। तर तुम्ही या तऱ्हेने आमरस नक्की बनवा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।